होतं की प्रोकॅरियोटिक कडे एक सिंगल ओरिजिन त्यांच्याकडे प्रेझेंट असतं. सो प्रोकॅरियोटिक्स हॅव्हिंग द सिंगल ओरिजिन. हॅव्हिंग द सिंगल ओरिजिन. प्रोकॅरियोटिक कडे सिंगल ओरिजिन असतं. त्यांच्याकडे एक सिंगल टर्मिनेशन साइट प्रेझेंट असतं. हे सगळं आपण डिस्कस केलं होतं. त्या साइडला म्हटलं आपण ORIC. सुरुवातीला काय होतं की ORIC ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन वरती काय होतं बाइंड, तिथे आपलं हेलिकेज नावाचे प्रोटीन्स बाइंड होतात. हेलिकेज काय करतात, दोन हायड्रोजन दोन स्ट्रँडच्या मधातल्या हायड्रोजन बॉन्डला ते ब्रेक करतात. सो स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम इज समवॉट सर्क्युलर. So there are less coiling as compared to eukaryotic. So structural difference between eukaryotic DNA but replication shows similarity. Replication mechanism हे जवळपास सारखं असतं. So in structure of DNA there is a specific nucleotide sequence called as origin of replication. त्यांच्यामध्ये एक origin of replication प्रेझेंट असतो, एक साइट प्रेझेंट असते की जिथे काय होतं, आपलं इनिशिएटर प्रोटीन जाऊन बाइंड होतात. म्हणजे डीएनए रेप्लिकेशनला इनिशिएट करणारे, डीएनए रेप्लिकेशनला स्टार्ट करणारे प्रोटीन ते जाऊन बाइंड होतात आणि ते गेल्यानंतर कशाला इन्व्हॉल्व करतात त्या रेप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये, हेलिकेज नावाच्या प्रोटीनला इन्व्हॉल्व करतात. आणि हेलिकेज काय करतात, दोन स्ट्रँडला सेपरेट करतात बाय ब्रेकिंग दी हायड्रोजन बॉन्ड बिटवीन द टू न्यूक्लियोटाइड्स. सो द ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन शोज अबाउट 245 बेस पेअर्स ऑफ 80 रिच सिक्वेन्स. एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं की ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन मध्ये काय असतं की 80 रिच सिक्वेन्स इथे प्रेझेंट असतो. So there are certain initiator protein which recognize the origin of replication. After their recognition, DNA helicus breaks the hydrogen bond between the two nitrogen base pairs. म्हणजे अशा पद्धतीचं जर आपल्याकडे ओरिजिनची साइट असेल, इथे हायड्रोजन बॉन्ड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतील, तर हेलिकेज काय करेल, या हायड्रोजन बॉन्डला ब्रेक करण्याचं काम करेल आणि दोन स्ट्रँडला सेपरेट करेल. मग हे स्ट्रँड पुन्हा एकमेकांसोबत अटॅच होऊ नये यासाठी काय करेल, तिथे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन तिथे बाइंड होईल. अशा पद्धतीचे काहीतरी आपण रेप्लिकेशन फॉर्क आपण बघितलं. सो डेव्हलपमेंट ऑफ रेप्लिकेशन फॉर्क इज देअर. अशा पद्धतीचा काहीतरी रेप्लिकेशन फॉर्क म्हणजे इथे काय झालं, इथे हायड्रोजन बॉन्ड आपले ऑलरेडी आता अजून सुद्धा अटॅच आहे, पण इथे रेप्लिकेशन फॉर्क एक ओरिजिन ऑफ रेप्लिकेशनच्या साइट वरती दोन हायड्रोजन बॉन्ड आपले सेपरेट झाले. हे सेपरेशन झाल्यानंतर काय झालं, इथे न्यूक्लियोटाइड सेपरेट झाले आणि न्यूक्लियोटाइड सेपरेट झाल्यानंतर इथे काय झाले, आपले प्रोटीन बाइंड झाले. त्याला म्हटलं होतं आपण सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. ते काय करतात, पुन्हा रिकॉइलिंग ऑफ स्ट्रँड, त्या पुन्हा त्या स्ट्रँडचं कॉइलिंग होऊ देत नाही. हे सगळं झाल्यानंतर काय होतं, इथे हेलिकेज आपला काम करत असतो. या साईडला सुद्धा हेलिकेज आपला काम करत असतो. दोन्ही साईडला हेलिकेज आपला काम करत असतो आणि काय करतो, तो दोन्ही स्ट्रँडला असा हे केल्याप्रमाणे तोडल्यासारखं, समजा आपण एखादा समजा धागा आपण एकमेकांमध्ये वाइंड केला आणि तो अशा पद्धतीने सेपरेट करतो. ठीक आहे, सेपरेट केल्यानंतर हेलिकेज काय करतो, दोघांना ब्रेक करतो. सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन दोन्ही स्ट्रँड वरती जाऊन त्याला पकडतात, जेणेकरून त्यांचं रिफॉर्मेशन डबल स्टँडर्ड मध्ये व्हायला नको. मग हे करत असताना इथे काय होतं, एका साइट वरती आपला प्रायमर जाऊन बाइंड होतो. प्रायमर जाऊन बाइंड झाल्यानंतर प्रायमर काय करेल, आपला प्रायमर सांगितलं होतं आपण की एक छोटासा आरएनएचा तुकडा, आरएनएचा सेगमेंट एक तिथे जाऊन बाइंड होणार. छोटा आरएनएचा सेगमेंट बाइंड झाल्यानंतर काय होईल, तिथे त्या छोट्या आरएनएचा सेगमेंट जो आहे तो प्रायमर म्हणून आपला ऍक्ट करेल. ठीक आहे, हा जो आरएनएचा सेगमेंट आपला प्रायमर म्हणून ऍक्ट झाला, याचं पॉलिमरायझेशन करण्याचं काम कोण करतं, डीएनए पॉलिमरेज नावाचा आपला एन्झाईम काय करतं, इथं पॉलिमरायझेशन करतं. म्हणजेच हे जे आपला वरचा स्ट्रँड आहे याचा कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स तो अटॅच करतो. कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स अटॅच केल्यानंतर काय करतो, तो त्याला कॅरी फॉरवर्ड हा करत असतो. सो या सगळ्या प्रोसेसला एटीपीची गरज असते, हेलिकेजला एटीपीची गरज इथे रिक्वायरमेंट असते. सो डीएनए बिगिन्स ओपन and begin to separate the strand. So replication fork formation takes place. Replication fork formation तिथे तयार होतं. replication fork formation तिथे तयार होतो. So the replication fork extend bidirectionally. दोन्ही साइडने हेलिकेज हा बाइंड होतो आणि दोन्ही साइडने काय करत जातो, तो स्ट्रँडचं ब्रेकडाऊन करत जातो. तिथे मग सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन हे तिथे बाइंड होतं, जेणेकरून रिकॉइलिंग आपलं तिथे व्हायला नको. सो इथपर्यंत डिस्कस केलं होतं आपण मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, सो आता कंटिन्यू करूया आपल्या टॉपिक पासून. सो आरएनए प्रायमर काय करेल, आरएनए प्रायमरने आरएनए प्रायमेज नावाचा एन्झाईम काय करेल, ऍडिशन ऑफ प्रायमर. प्रायमर म्हणजे डीएनए रेप्लिकेशन इनिशिएट होण्यासाठी एक डीएनएचा आरएनएचा छोटासा तुकडा, इथे डीएनएचा प्रायमर नाही ऍड केला जातो, इथे काय ऍड केला जातो, आरएनए प्रायमर ऍड केला जातो. सो डीएनए पॉलिमरेज 3 adds nucleotide continuously one by one on the growing chain. DNA polymerase 3 also needs the ATP. इथे काय करेल, मग
DNA पॉलिमरेज 3 नावाचा एन्झाईम काय करेल, आपलं तिथे न्यूक्लिओटाइडचं ऍडिशन करत जाईल, कंटिन्युअसली ऍडिशन करत जाईल. सो अशा पद्धतीने काय होईल, आपलं रेप्लिकेशनची प्रोसेस स्टार्ट होईल. आता डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघूया, थोडं कॉन्सन्ट्रेट करा, थोडा पॉइंट समजायला ट्रिकी जाईल, पण आपण समजून घेऊया. सो चला आता कंटिन्यू करूया आपला टॉपिक. सो आपण इथपर्यंत आपण डिस्कस केलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. सो आपण काय म्हटलं, हेलिकेज काय करेल, इथे तुम्हाला दिसतंय डीएनएचा फर्स्ट स्ट्रँड आहे, हा सेकंड स्ट्रँड डीएनएचा तुम्हाला इथे दिसतो. हेलिकेजने काय केलं, हेलिकेज काय करतोय, हायड्रोजन बॉन्ड आपला ब्रेक करत जातोय या साईडला. ठीक आहे, हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करत जातोय, तो या साईडला सुद्धा काम करतोय, या साईडला सुद्धा काय करतोय, तो हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करत जातोय. मग आता कॉन्सन्ट्रेट करा एका साईडवरती. सो आपण काय म्हटलं होतं, डीएनए कडे काय असतो, 5 प्राइम स्ट्रँड आणि त्याच्या अपोजिट 3 प्राइम स्ट्रँड. आपण काय म्हटलं, DNA polymerase second having the ability to replicate in 5 prime to 3 prime direction. DNA polymerase 3 आपला मेन रेप्लिकेट, आपल्या पिक्चरचा हिरो DNA polymerase 3 रेप्लिकेट कसा करेल, 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन तो रेप्लिकेट करणार आहे. सो कसा रेप्लिकेट करेल, मग 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. आता इनी रेप्लिकेशन फॉरवर्ड कुठे होत आहे, 3 प्राइम कडे. 5 प्राइम टू 3 प्राइम म्हटलं ना आपण, रेप्लिकेशन कुठे फॉरवर्ड होत आहे, 3 प्राइम कडे. मग त्याची डायरेक्शन कशी येईल, त्याची डायरेक्शन येईल अशा पद्धतीची, अशा पद्धतीची त्याची डायरेक्शन येणार आहे. सो या स्ट्रँड वरती कशी डायरेक्शन येईल त्याची, अशा पद्धतीची त्याची डायरेक्शन येईल. ठीक आहे, सो इथे तो काय करतो, रेप्लिकेट करत जातोय. सो आता एक लक्षात घ्यायचंय तुम्हाला, 5 प्राइम टू 3 प्राइम, 3 प्राइम वरती काय केलं त्याने, जो प्राइमर होता तिथून फॉरवर्ड झाला, 5 प्राइम टू 3 प्राइम इथे सेम 3 प्राइम कडून फॉरवर्ड झाला आणि अशा पद्धतीचा तो फ्रॅगमेंट ऍड करत गेला. कुठे फ्रॅगमेंट ऍड केलं त्याने, प्राइमर वरती. आता तुम्हाला एक लक्षात घ्या, एका स्ट्रँड वरती तुम्हाला दिसतंय कंटिन्युअस सिंथेसिस. ठीक आहे, हा जो खालचा स्ट्रँड असेल तिथे दिसते तुम्हाला कंटिन्युअस सिंथेसिस, या जो वरच्या स्टँड वरती दिसते तुम्हाला इथे ब्रेकेज काहीतरी दिसत असेल. आता हे का बरं होतं, आता आपला हेलिकेज जातोय पुढं पुढं. ठीक आहे, हेलिकेज जातोय पुढं पुढं, इथे काहीतरी ठिकाणी इथे प्रायमर ऍड झाला. सो इथे तुम्हाला दिसतो आरएनए प्रायमर इथे ऍड झाला. ठीक आहे, आरएनए प्रायमर ऍड झाल्यानंतर इथे काय झालं, या स्ट्रँडचं सिंथेसिस होत गेलं. 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी याचं सिंथेसिस होत गेलं. तसंच खालच्या स्ट्रँड वरती काय झालं, इथे सुद्धा हेलिकेजनी अनवाइंड केलं आणि खालचा स्ट्रँड हा कंटिन्यूअस होत गेला कुठे, 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन दिसते तुम्हाला, 3 च्या अपोजिट बघायचं, 5 प्राइम टू 3 प्राइम. एरो कोणत्या साईडला दिसतोय, या साईडला. इथे एरो कोणत्या साईडला दिसतोय, या साईडला. ठीक आहे, मग आता हेलिकेज समोर समोर होत गेला. आता हा जो स्ट्रँड आहे आपला, हा कंटिन्युअस सिंथेसिस जाणार, हेलिकेज समोर जाणार आणि डीएनए पॉलिमरेज काय करणार, त्या प्रायमर वरती आपले न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स, त्या स्ट्रँडच्या कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स ऍड करत जाणार. ठीक आहे, तो ऍड करत 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 पुढे चाललाय. पण वरच्या स्टँड वरती, त्याच्या अपोजिट स्टँड वरती काय झालं, 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शननी काय झालं, डीएनए पॉलिमरेज हा आपला फॉरवर्ड होतोय. पण हेलिकेज त्याच बरोबर, हेलिकेज सुद्धा काय करतोय, पुढे पुढे जातोय आणि ते स्ट्रँड ब्रेक करतोय. पुढे पुढे जात असताना इथे आरएनए प्रायमर या साईट वरती ऍड झाला आणि इथे डीएनए पॉलिमरेजने काय केलं, त्याचं न्यूक्लिओटाइडचं ऍडिशन केलं. पण हे स्ट्रँड पुन्हा फॉरवर्ड होत गेले. मग पुन्हा फॉरवर्ड गेल्यानंतर इथे पुन्हा एक आरएनए प्रायमर ऍड झाला. आरएनए प्रायमर ऍड झाल्यानंतर डीएनए पॉलिमरेजला वाटलं, अरे आपला तर आरएनए प्रायमर पुढे एक पुन्हा ऍड झाला. मग चलो यहाँ से हम यहाँ पे फिर से जाते, म्हणजे या साईड पासून या साईड वरून पुन्हा गेलं. पुन्हा त्याने काय केलं, न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स ऍड केला, तिथे रेप्लिकेशन केलं. मग पुन्हा हेलिकेज पुढे गेला. आता ही तर या स्टँड वरची प्रोसेस तर कंटिन्युअस सुरू आहे, इथे काही प्रॉब्लेम नाही, कारण की इथे डायरेक्शन याची वेगळी आहे, इथे डायरेक्शन याची वेगळी आहे. इथे डायरेक्शन कशी आहे, अशा पद्धतीची आहे. इथे रेप्लिकेशनची डायरेक्शन, सो दिस इज रेप्लिकेशन डायरेक्शन, दिस इज रेप्लिकेशन डायरेक्शन. इथे हेलिकेज पुढे चालत गेला, पुन्हा इथे प्रायमर ऍड झाला. पुन्हा प्रायमर ऍड झाला तर अरे पॉलिमरेजने म्हटलं, अरे इथे तर पुन्हा प्रायमर ऍड झाला, मला पुन्हा न्यूक्लिओटाइड ऍड करावं लागेल. पुन्हा तो समोर गेला, पुन्हा न्यूक्लिओटाइड ऍड केले, इथून समोर गेला, पुन्हा न्यूक्लिओटाइड ऍड केले. तसंच इथे होत राहिलं. पण त्याच्या खालचा स्टँड जो आहे तो कंटिन्युअसली सिंथेसाइज आपला होत राहिला, तिथे कोणत्याच पद्धतीचा लॅग आपला आलेला नाही. हे का बरं होतं, कारण की यांची डायरेक्शन ही वेगळी आहे. हेलिकेज दुसऱ्या डायरेक्शनने चाललाय, डीएनए पॉलिमरेज हा वेगळ्या डायरेक्शनने चाललाय. हेलिकेज ऑल्सो रन्स इन द 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन.
पण इथे असं होत नाही. सो अशा पद्धतीने आपल्याला एका स्ट्रँड वरती लॅग दिसतात आणि दुसरा स्ट्रँड हा कंटिन्युअस स्ट्रँड आपला दिसतो. तर ज्या स्ट्रँड वरती आपल्याला लॅग दिसतात त्या स्ट्रँडला म्हटलं आपण, सो दिस स्ट्रँड इज अ लॅगिंग स्ट्रँड. आणि याच लॅगिंग स्ट्रँडचं इन्व्हेन्शन केलं होतं एका जॅपनीज सायंटिस्टनी. त्यांचं नाव आहे ओकाझाकी. म्हणूनच याला आपण नाव दिलंय ओकाझाकी फ्रॅगमेंट. ओकाझाकी फ्रॅगमेंट आपण म्हटलं, अशा पद्धतीचे ओकाझाकी फ्रॅगमेंट तिथे तयार झाले. आणि या ओकाझाकी फ्रॅगमेंट मध्ये इथे काय झालं, इथे गॅप तयार झाली. ठीक आहे, या दोन स्ट्रँड मध्ये गॅप होती. तर ही गॅप कोणी भरून काढली, एका एन्झाईमनी, लायगेज नावाच्या एन्झाईमनी काय केलं, जे लॅगिंग स्ट्रँड होते त्यांना काय केलं, एकमेकांसोबत अटॅच केलं. डीएनए लायगेजने काय केलं, जो जे लॅग्स तयार झाले होते मधामधात, तिथे गॅप तयार झाली होती. डीएनए पॉलिमरेज त्याच्या साईटवरून निघाला, तिथे गॅप तयार झाली. तर मग काय केलं त्यांनी, तिथे काय केलं, त्यांनी जे लॅग्स होते तिथे काय केलं, त्यांचं अटॅचमेंट केलं आणि ते लॅग्स तिथे भरून काढले. आणि डीएनए पॉलिमरेज फर्स्ट नी जे आरएनए प्रायमर ऍड केले होते त्यांचं रिमूव्हल हे केलं. आणि अशाच पद्धतीने आपली डीएनए ची सिंथेसिस हे पुढे होत गेली. इथे सुद्धा सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन दिसते तुम्हाला, पुन्हा बाइंडिंग होत नाही. आणि टोपो आयसोमरेज, आता टोपो आयसोमरेजचं फंक्शन काय असेल, आता तुम्हाला माहिती आहे एखादा धागा असा एकमेकांसोबत गुंडाळलेला असतो. आपण जेव्हा त्या धाग्याला किंवा त्या दोरीला असं लूज करतो, तर बाजूला कॉर्नर वरती एकदम शेवटी तिथे काय होतं, एक एक गुच्छा एक तयार होतो. तिथे एक सुपर कॉइलिंग तयार होते. तर त्या सुपर कॉइलिंगला रिमूव्ह करण्याचं काम कोण करतो, एक एन्झाईम, त्याचं नाव आहे टोपो आयसोमरेज. टोपो आयसोमरेज काय करेल, इट रिमूव्ह, सो इट रिमूव्ह सुपर कॉइलिंग. टोपो आयसोमरेज काय करेल, सुपर कॉइलिंगचं रिमूव्हल हे करणार आहे. सो द गॅप्स आर सील्ड बाय द डीएनए लायगेज. सो प्रायमर रिमूव्हल बाय द डीएनए पॉलिमरेज फर्स्ट अँड टोपो आयसोमरेज और गायरेज रिमूव्ह द सुपर कॉइलिंग. सो अशा पद्धतीने आपली डीएनए ची रेप्लिकेशनची प्रोसेस चालते. आणि हा सर्क्युलर डीएनए रेप्लिकेट झाल्यानंतर काही अशा पद्धतीने आपल्याला दिसतो. आणि सर्क्युलर डीएनए रेप्लिकेट झाल्यानंतर पुन्हा त्यांचं सेपरेशन हे होऊन जातं. कुठे सेपरेशन होतं त्याचं, एक साईट तिथे आपण बघितली होती ज्याला म्हटलं टर्मिनेशन साईट. रेप्लिकेशन फॉर्क जेव्हा टर्मिनेशन साईट पर्यंत आला तेव्हा ऑटोमॅटिकली डीएनए पॉलिमरेज रिमूव्ह झाला. डीएनए पॉलिमरेज रिमूव्ह झाला म्हणजे रेप्लिकेशन स्टॉप झालं. आणि रेप्लिकेशन स्टॉप झालं म्हणजे हे दोन्ही स्ट्रँड एकमेकांपासून सेपरेट झाले आणि दोन सेपरेट डीएनए आपल्याला मिळाले. सो एक डीएनए असा होता आपल्याला सुरुवातीला, ज्यापासून आपल्याला दोन डीएनए अशा पद्धतीचे मिळाले. सो दिस इज कॉल्ड एज रेप्लिकेशन. म्हणजेच काय झालं, इथे आपल्या डीएनए ची कॉपी इथे आपली तयार झाली. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू.